नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक मानसी कोपरे यांनी त्यांच्या लेखातनं मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोचवते. रात्री 11 वाजता मोबाईलवर रील पाहत बसलेल्या व्यक्तीनं अचानक स्वतःला सांगितलं, उद्यापासून बस स्क्रीन टाईम कमी करायचा. पण 2 मिनिटांनी त्याच व्यक्तीनं फक्त एक शेवटची असं म्हणून पुन्हा रील पाहिली आणि मग एक एक करत रील्सची माळ पुन्हा विणली गेली. आणि जो वादा किया वो निभाना पडेगा असा बिचारा तो फोन आळवणी करत बापुडवाण्या नजरेनं त्याच्याकडे बघत राहिला. आता हे वाचताना तुम्हीसुद्धा हसतच असाल, कारण या गोष्टीत तुम्हाला स्वतःचा चेहरा थोडाफार दिसला असेलच. अहो, आपल्यापैकी बहुतेक जण आरोग्य महत्त्वाचं आहे म्हणतात, पण व्यायाम मात्र टाळतात. पैशाची बचत करायला हवी असं म्हणतात, पण सेलमध्ये नको त्या वस्तू विकत घेतात. मुलांशी शांतपणे बोलायला हवं असं वाटतं, पण कधी कधी चिडून ओरडून बोलतात. मग प्रश्न पडतो की आपल्याला योग्य काय आहे हे माहिती असून आपण वेगळंच का बघतो? मानसशास्त्रात ना याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात, विचार आणि वर्तनातली विसंगती. हे नाव जरी मोठं आणि किचकट वाटत असलं ना, तरी त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपला विश्वास, मूल्य आणि कृती यांच्यात विसंगती निर्माण झाली की मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. होतं काय की मनाला सुसंगती आवडते, मी चांगला आहे अशी आपली स्वतःबद्दलची प्रतिमा असते. पण आपल्या वागण्यातून त्या प्रतिमेला तडा गेला की आपलं मन बेचैन होतं. मग सुरू होतं मनाचं वकिलीचं काम. एका मुलाच्या आईला हल्ली भेटले होते. ती सतत मुलाला सांगायची, मोबाईल कमी बघ, डोळे खराब होतात त्यानं. पण मुलगा गृहपाठ करत असताना तिचा स्वतःचा फोन मात्र तिच्या हातातून खाली राहायचा नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत व्हॉट्सॲप, फेसबुक, रील्स आणि ऑनलाईन शॉपिंग सुरू असायचं. जेव्हा मी सहज विचारलं, तुमचं स्क्रीन टाईम किती असेल, तेव्हा ती लगेच म्हणाली, अहो माझं वेगळं आहे, माझं काम असतं फोनवर. काही प्रमाणात कदाचित ते खरंही असेल, पण त्यांच्या उत्तरात ना मानवी मनाची एक सुंदर कसरत लपलेली होती. स्वतःच्या वागण्यातली विसंगती स्वीकारण्यापेक्षा तिचं समर्थन करणं आपल्या मनाला जास्त सोपं वाटतं. ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याची गोष्टही अशीच. स्वतःला अत्यंत प्रामाणिक समजणारा हा गृहस्थ ऑफिसमधल्या काही स्टेशनरीच्या वस्तू घरी घेऊन जायचा. त्याला ते चुकीचं वाटत नव्हतं, कारण त्याचं मन त्याला सांगत होतं, मी इतकं करतो कंपनीसाठी, एवढं तर चालतंच. खरं बघायला गेलं तर कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे आपल्याच मनाने स्वतःलाच दिलेला एक दिलासा. मनोविश्लेषणाच्या दृष्टीनं पाहिलं तर ही गोष्ट फार रंजक वाटते. फ्राईडनं सांगितलेल्या अनेक संरक्षण यंत्रणांपैकी एक म्हणजे रॅशनलायझेशन, म्हणजेच आपल्या कृतीसाठी तर्कशुद्ध कारण शोधणं. जेव्हा वास्तव आणि स्वतःची आदर्श प्रतिमा यात संघर्ष होतो ना, तेव्हा मन लगेच एखादं स्पष्टीकरण तयार करतं. मी चुकीचा नाही, परिस्थितीच अशी होती, हो सगळेच करतात तसं. हा अपवाद होता त्याला. अशा या वाक्यांच्या मागे अनेकदा कॉग्निटिव्ह डिसोनन्स लपलेला असतो. आता याचा अर्थ आपण ढोंगी आहोत असा अजिबात नाही. उलट ही आपल्या मानवी मनाची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण सगळेच जण कधी ना कधी यातून जातो. त्यामुळे प्रश्न हा नाही की आपल्या आयुष्यात विसंगती आहे का, प्रश्न हा आहे की ती आपण ओळखतो का. मग यात काय करायचं तर स्वतःला दोष न देता विसंगती दिसली तर तिच्याकडे कुतूहलानं बघायचं आणि स्वतःला विचारायचं, मी काय विचार करतोय आणि काय कृती करतोय, दोघांमधलं अंतर किती आहे. स्वतःशी प्रामाणिक संवाद इथे अपेक्षित आहे आणि हा पहिला उपाय. आणि हा उपाय आपण प्रत्येकानं आचरणात आणायला हवा आहे, कारण मनाची खरी परिपक्वता स्वतःला नेहमी योग्य सिद्ध करण्यात नसते, ती स्वतःच्या विसंगतीकडे प्रामाणिक बघण्यात असते. आणि कदाचित तिथूनच आत्मजागरूकतेचा खरा प्रवास सुरू होतो. हो ना?
हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.